हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. जो इथला न्यायाधीश आहे ना, जो ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापर्यंत सगळ्यांची अकाउंट घेतो, तो चांगल्या आणि वाईट कर्मांची आणि त्यांना शिक्षा देतो. जसं श्री विष्णूजींनी श्री रामाच्या रूपात वालीचा वध केला होता, सुग्रीवचा भाऊ, त्याची ही शिक्षा त्याला भोगावी लागली होती. श्रीकृष्ण रूपात तो वालीचा आत्मा एक शिकारी झाला आणि ती श्रीरामाची आत्मा श्रीकृष्ण झाली आणि त्यांच्या पावलावर बाण मारून त्यांना टीट फॉर टॅट केलं. पण या परमात्मा कबीरजींच्या आश्रयाला आल्यानंतर धर्मराज तुमचं खातं पाहणार नाही. त्याच्याकडे तुम्हाला जावं लागणार नाही, तिथे नाही घेऊन जाऊ शकत तुम्हाला कोणी. आणि जर चुकून कोणी तिथं तुम्हाला घेऊन गेला तर या सत्संगातील वचनं आठवतील तुम्हाला की गुरुजी सांगत होते की आमचा हिशेब बिशेब हा घेऊ शकत नाही धर्मराज. पण इथे कसे आलो आपण? तर तिथेही तुम्ही मनापासून परमात्मा कबीरजींचं स्मरण कराल, कबीरजी तुम्हाला सोडवतील. आणि जसं आपल्याला सांगितलं ना, कोणी 2 वर्ष 10 वर्ष 5 वर्ष साधना केली असेल, त्यानं चूक केली, तर त्या दरम्यान केलेल्या पुण्याच्या कमाईमुळे भक्तीमुळे तो तरला. जसं तुम्हाला सगळ्या देवदेवतांचे मंत्र दिले जातात, प्रारंभी ही मेहनत करावी लागेल, आपल्याला मुक्ती मिळवायची आहे, सुखसुविधा नकोय, यांचं कर्ज आपल्यावर आहे, ते ऋणमुक्त व्हायचं आहे. आणि तुम्ही भगवंतापासून लांब राहिलात तर कर्ज जसंच्या तसंच राहील आणि ती प्रोसिजर पुन्हा सुरू होईल. प्रोसेस आपल्याला दोन्ही कर्म भोगावी लागतील. आणि परमात्मा कबीरजींना शरण आल्यानंतर आपल्या पापांचा नाश केला जातो, केवळ पुण्यप्राप्ती तशीच राहील. तर त्या पुण्यांच्या आधारे जसं पहिल्या मंत्रात सर्व ब्रह्माजी, विष्णूजी, शिवजी, दुर्गा यांची नावे आणि गणपतीचेही मंत्र आपल्याला दिले जातात, त्यांचं पठण करून तुम्ही पुण्यप्राप्ती कराल. तर मग त्या आधारे कोणी शिवलोकात जाईल त्या एका मंत्राच्या कमाईवर. मग तिथलं पुण्य संपल्यानंतर दुसऱ्या मंत्राची कमाई तो कुठे वापरेल? विष्णू लोकामध्ये. विष्णू लोकात तुम्हाला देवता बनवून माहीत नाही तुम्हाला कुठे कुठे फिरवलं जाईल आणि मग आपलं पुण्य संपल्यानंतर तुम्हाला ब्रह्माजींच्या लोकात आणलं जाईल. तिथेही तुमच्या भक्तीचं फळ संपल्यानंतर मग तुम्ही पुन्हा मृत्यूलोकात याल आणि गाढवाचा जन्म घ्याल. आता जसं तुम्हाला हे ज्ञान दिलं जातंय की काही कारणामुळे चुकून तुम्ही तिथं पोचलात, शिवलोकात, विष्णू लोकात किंवा ब्रह्मलोकात, आणि तिथे तुम्हाला या ज्ञानाची आठवण होईल की इथे तर माझ्या भक्तीचा नाश होणार आहे. कारण हा स्वर्ग काय आहे? एक रेस्टॉरंट समजा, हॉटेल समजा. त्या रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये तोच माणूस जातो ज्याचा खिसा गरम असेल, पैसा खूप असेल, आणि तिथे एकदा घंटी वाजवली, बेल वाजवली की तुम्हाला विचारायला येतील की बोला, आपल्याला काय हवं आहे. तुम्ही मस्तीमध्ये खा प्या मौज मजा करा, पण तुमचा खिसा कापला जातोय. तुमचे पैसे एकेका क्षणासाठी खर्च होत आहेत. आणि जेव्हा तुमच्या खिशातील सगळे पैसे संपतील तेव्हा अदबीने उभे राहणारे तेच वेटर तुम्हाला हॉटेलमधून बाहेर काढतील, हॉटेलमधून बाहेर उभं करतील. तर असंच तुमच्या बाबतीत होईल जर तुम्ही स्वर्गात, विष्णू लोकात गेलात. तुमचेच पुण्य तुम्ही तिथे खर्च करणार आहात. विष्णू तर तिथे तुम्हाला 4 आणेही देणार नाही. तुमच्याकडे पैसे असतील तर ठेवून घेईल, नाहीतर म्हणतील की चल निघ बरं इथून. अशीच तुम्ही शिवाची साधना केली असेल तर शिवलोकात तुम्ही राहाल, तुमची मिळकत संपली की हाकलून दिलं जाईल. मग परमात्मा आपल्याला आठवण करून देतात, शिवमंडल ब्रह्मापुरी चाहे विष्णु लोक में हो, हमरे गुण भूले नहीं तो आण छुटाऊं तो.
पहा किती दयाळू आहेत, की ऐक मूर्खा, जरी तू चूक केलीयस, भक्ती केली नाहीस, काही वर्ष करून सोडून दिलीस, तर मग तू जाशील विष्णू लोकात किंवा ब्रह्मलोकात, कारण प्रथम मंत्राची चांगली कमाई तुमच्याकडून करून घेतली जाते. तर तिथेही तू माझं स्मरण करशील, माझे गुण विसरणार नाहीस, की माझी चूक झाली परमात्मा, मला वाचवा, इथे तर माझ्या भक्तीचा नाश होईल. म्हणतात की शिवमंडल म्हणजे शिवच्या लोकात, शिवमंडल ब्रह्मापुरी चाहे विष्णु लोक में हो, और हमरे गुण भूला नहीं तो आण छुटाऊं तो. तर तिथे जेव्हा तुम्ही स्मरण कराल तेव्हा तो परमात्मा या दासाच्या रूपात प्रकट होईल आणि त्यांना सांगेल की याला सोडा, हा आमचा शिष्य आहे. परंतु तुम्ही एक गोल्डन चान्स, सोनेरी संधी वाया घालवली. परत न जाणो केव्हा मनुष्य जीवन मिळेल. त्याला परमात्मा कुठे घेऊन जाईल, आपल्या लोकात घेऊन जाईल, आणि मग त्या आधारे परमात्मा तुम्हाला आपल्या हिशोबाने मनुष्य जीवन देतो. आता मनुष्य जन्म तुमचे जेव्हा सुरू होतील, त्या मनुष्य जन्मातही अशाच प्रकारे संतांची भेट होईल, जी प्रक्रिया आज होत आहे. आणि ह्या प्रोसेसमध्ये जर तुम्ही पुन्हा फेल झालात, तर पुन्हा पुन्हा धडपडत राहाल. लाख मनुष्य जन्म गेले तरी या भक्तीचा काय उपयोग झाला मग? तर काहीही हो, पण परमात्मा तुम्हाला पुन्हा मनुष्य जीवन देईल. नाहीतर तिथे काळ आणि ब्रह्मा विष्णू महेश यांच्या व्यवस्थेत तुम्ही कंगाल झाला असतात. पण ही शिदोरी राखून तुम्हाला पुन्हा मनुष्य जीवन देतो, आणि मनुष्य जीवनातच तुमचं कल्याण संभव आहे. त्यासाठीच परमात्मा स्वतः इथं येतात, जसं वेदांमध्येही सांगितलं आहे. हे रात्री तुम्ही पाहिलं, आणि माझ्यासारख्या दासांनाही आपली शक्ती देऊन पाठवतात, ज्या योगे या नालायकांनाही कुठल्या ना कुठल्या प्रकारे समज येईल आणि ते कधी ना कधी इथून सुटतील. आणि तुम्ही मागे राहिलात तर परमात्मा परत येतील तुमच्यासाठी. आणि मग काय माहीत तुम्ही पार व्हाल की नाही. तर हा आता गोल्डन चान्स आहे तुमच्यासाठी. म्हणून हे ज्ञान वारंवार समजावून सांगत आहे, यात चूक व्हायला नको. आपलं कल्याण करून घ्या. भगवंताने संधी दिली आहे तुम्हाला. म्हणतायत, सतगुर सरना आय कै फिर धर्मराज डर कैसा. एक भक्त सांगत होता की रात्री 2 जण आले, मला पकडून घेऊन गेले. चांगले धिप्पाड आणि दिसायला भेसूर होते. नेऊ लागले. तसं मी त्यांना विचारू लागलो की बाबांनो कुठे नेत आहात. तर म्हणाले की चल धर्मराजाच्या दरबारात. जेव्हा धर्मराजाच्या दरबाराच्या जवळ पोहोचत होतो तेव्हा मला आठवण आली की मला तर हे धर्मराजाच्या दरबारात नेऊच शकत नाहीत. तर मी त्यांना म्हणालो की बाबांनो, आम्ही धर्मराजाच्या दरबारात नाही येऊ शकत. आम्ही तर कबीर साहेबांचे शिष्य आहोत. त्यांचा आत्मा आहे. तुम्ही कसं घेऊन चाललात, सोडा मला. त्यांनी नाही सोडलं मला. मी त्यांच्याशी भांडू लागलो. धक्काबुक्की झाली आमची. मग त्यातला एक जण म्हणाले की बाबा तू असं कर, आधी विचारून ये. धर्मराजांना विचारून ये की हा सांगत आहे इतक्या दृढतेने की तुम्ही आम्हाला नेऊ शकत नाही, तर जा. तर त्यातला एक जण माझ्यापाशी उभा राहिला आणि दुसरा आत गेला. त्याने आत जाऊन विचारलं की असा असा एक जण आहे, त्याचं अमुक अमुक नाव आहे, तो म्हणतोय की मी कबीरजींचा भक्त आहे आणि तुम्ही मला नेऊ शकत नाही. आमच्याशी भांडू लागला. आता त्याचं काय करायचं. धर्मराज म्हणाले, भाई, त्यांनी त्याचं खातं तपासलं आणि म्हणाले, अरे मलाही गोत्यात आणाल, सोडून द्या याला ताबडतोब. तर तो धावत पळत आला. येताच म्हणाला, अरे सोडून द्या याला. धर्मराज असं म्हणाले की तुम्ही मलाच गोत्यात आणाल, हा तर त्या परमशक्तीचा अंश आहे, तुम्ही याला कसं काय आणलं मूर्खांनो. म्हटलं आपलाच आदेश होता. तर म्हणाले लवकर सोडून द्या. तर म्हणाला मी परत आलो. तर जेव्हा माझे डोळे उघडले, माझं शरीर काम करत नव्हतं, जसं पॅरालिसिस होतो, अर्धांगवायू, आणि घाम फुटला सगळ्या शरीराला. मग मी हळूहळू नॉर्मल झालो. मग मला ते सगळं आठवलं की बापरे, केवढा गहजब झाला, मी तर मेलो होतो. आणि मग दुप्पट विश्वास पक्का झाला की नक्कीच हे सत्य आहे. परमात्म्याची जी वचनं आहेत ती सगळी सत्य आहे. तर काय म्हणतायत, मूर्ख मनवा काळ की चिंता क्यों सताती है, सतगुरु अपना साथी है, वो तो हरदम साथी है. मूर्ख मनवा काल की चिंता क्यों सताती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है. गाभण गऊ काट के डाली,
कैसी करी ढठाई, कह सिकंदर इसे जीवित कर दे, जब मानो तेरी खुदाई। गाभण गऊ काट कह डाली, कैसी करी ढठाई, कह सिकंदर इसे जीवित कर दे, जब मानो तेरी खुदाई। गऊ बच्चा तत्काल जवाई, फिर दूध दुआती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। मूर्ख मनवा काल की चिंता क्यों सताती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। मूर्ख मनवा काल की चिंता क्यों सताती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। इंद्रमती पर काल झपट्या, सतगुरु करी सहाई, कमाल कमाली जीवित कीने, सत कबीर दुआई। इंद्रमती पर काल झपट्या, सतगुरु करी सहाई, कमाल कमाली जीवित कीने, सत कबीर दुहाई। सिकंदर की जलन बुझाई, वो तो करामाती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। मूर्ख मनवा काल की चिंता क्यों सताती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। बिजली खान पठान समझाया और अब्राहिम सुल्तानी, हिंदू राजा वीर सिंह ने सिख गुरु की मानी। बिजली खां पठान सुलझाया और अब्राहिम सुल्तानी, एक हिंदू राजा वीर सिंह ने सिख गुरु की मानी। वेद कतेब कहें एक कहानी, कोई जात न पाती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। मूर्ख मनवा काल की चिंता क्यों सताती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। जो चाहे सो कर दे सतगुरु, जो चाहे सो कर दे परमेश्वर, बरम पड़ो ना मत कोई, सेऊ दड़ पे शीस चढ़ाया, पाछे करी रसोई। जो चाहे सो कर दे सतगुरु, भरम पड़ो मत कोई, सेऊ दड़ पे शीस चढ़ाया, पीछे करी रसोई। माँ बेटे की 84 खोई, या कथा बताती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। मूर्ख मनवा काल की चिंता क्यों सताती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। जगन्नाथ का मंदिर बचाया, जल्दी न करी चढ़ाई, जगन्नाथ का मंदिर बचाया, समुंदर न करी चढ़ाई, साहेब कबीर के तेज के आगे फीका पड़ गया भाई। जगन्नाथ का मंदिर बचाया, समुंदर न करी चढ़ाई, साहेब कबीर के तेज के आगे फीका पड़ गया भाई। विपर रूप धर देई दुहाई, मेरी नहीं पार बसाती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। मूर्ख मनवा काल की चिंता क्यों सताती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। राज दरबार में साहेब कबीर ने पग पर डाला पानी, जगन्नाथ के पांडे के पैर की या पड़गी अग्न बुझानी। राज दरबार में साहेब कबीर ने अपने पग पर डाला पानी, जगन्नाथ के पांडे के पैर की या पड़गी आग बुझानी। दूत भेज के पूछे कहानी, ज्यों की त्यों ही पाती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। मूर्ख मनवा काल की चिंता क्यों सताती है, सतगुरु
अपना साथी है सतगुरु हरदम साथी है। उबलते तेल के बर्तन में डाले वो बंदी छोड़ कबीर, सेक तकी के मंत्र से तेल की ठंडी करी तासीर। उबलते तेल के बर्तन में डाले वो बंदी छोड़ कबीर, सेक तकी कह मंत्र से तेल की इसने ठंडी करी तासीर। उंगली डाली न सही पीड़, सिकंदर को मूर्छा आ जाती है सतगुरु अपना साथी है सतगुरु हरदम साथी है। मूर्ख मनवा काल की चिंता क्यों सताती है सतगुरु अपना साथी है सतगुरु हरदम साथी है। परमेश्वर कबीर को काटन चला वो शेख तकी जलील, आर पार तलवार निकल जा फिर भी समझा नहीं खलील। साहेब कबीर को काटन चले वो शेख तकी जलील, आर पार तलवार निकल गई फिर भी समझा नहीं खलील। भाग गया ना लाई ढील, साहेब को हंसी आ जाती है सतगुरु अपना साथी है सतगुरु हरदम साथी है। मूर्ख मनवा काल की चिंता क्यों सताती है सतगुरु अपना साथी है सतगुरु हरदम साथी है। शेख तकी ने जुल्म गुजारे 52 करी बदमाशी, खूनी हाथी आगे डाले वो बांध जूड़ अविनाशी। शेख तकी ने जुल्म करे ये 52 करी बदमाशी, खूनी हाथी आगे डाले बांध जूड़ अविनाशी। हाथी डर से भाग जासी दुनिया गुण गाती है सतगुरु अपना साथी है सतगुरु हरदम साथी है। मूर्ख मनवा काल की चिंता क्यों सताती है सतगुरु अपना साथी है सतगुरु हरदम साथी है। झूठा प्रचार किया किसी मूर्ख ने, कबीर करे भंडारा, 2 रोटी का साधन ना था वह भेख जुड़ा अतिवार्या। झूठा प्रचार किया किसी मूर्ख ने, कबीर करे भंडारा, 2 रोटी का साधन नहीं था भेख जुड़ा अतिवार्या। बन आया के 100 बन जारा, यो होता ही माती है सतगुरु अपना साथी है सतगुरु हरदम साथी है। मूर्ख मनवा काल की चिंता क्यों सताती है सतगुरु अपना साथी है सतगुरु हरदम साथी है। जीवा दत्ता ने सुख के खूंट पर ले परीक्षा वारी, परमेश्वर कबीर के चरणा अमृत से हरी होगी वह सुखी डारी। जीवा दत्ता ने सुख के खूंट पे ले परीक्षा भारी, परमेश्वर कबीर के चरणामृत से हरी हुई वह डारी। कबीर बट से वो जाता पुकारी, दुनिया देखण जाती है सतगुरु अपना साथी है सतगुरु हरदम साथी है। मूर्ख मनवा काल की चिंता क्यों सताती है सतगुरु अपना साथी है सतगुरु हरदम साथी है। रविदास कबीर जी हाथी चढ़ चाले, संग ले ली गणका माई। रविदास कबीर जी हाथी चढ़ चाले, संग ले ली गणका माई। गंगो दक्षी सी में भर के मदराजों पीवे बाई। रविदास कबीर जी हाथी चढ़ चाले, संग ले ली गणका माई। गंगो दक्षी सी में भर के मदराजों पीवे बाई। 64 लाख ने भक्ति बहाई, मूर्ख को नहीं प्रतीत आती है सतगुरु अपना साथी है सतगुरु हरदम साथी है। मूर्ख मनुआ काल की चिंता
क्यों सताती है सतगुरु, अपना साथी है सतगुरु, हरदम साथी है। गुरु रामदेवानंद जी ने दया करी, राम नाम का प्याला, सत्य नाम का मंत्र देके ये किया ज्ञान उजियाला। गुरु रामदेवानंद जी ने दया करी, प्या राम नाम का प्याला, सत्य नाम का मंत्र देकर किया ज्ञान उजियाला। चरणों के माँ रह रामपाला, अब भक्ति मन भाती है सतगुरु, अपना साथी है सतगुरु, हरदम साथी है। मूर्ख मनुआ काल की चिंता, क्यों सताती है सतगुरु, अपना साथी है सतगुरु, हरदम साथी है। आता पुण्यात्म्यांनो, आपण या परमेश्वराचं ज्ञान नसल्यामुळे अन्य सगळ्यांना भगवान मानलं एका कबीरजींना सोडून, आणि परमात्म्याला परमात्मा मानल्याशिवाय आपल्याला तो भगवंताचा लाभ मिळणार नाही। जसं बाभळीचं झाड आपण आंब्याचं समजून लावलं होतं, कुणी कैरचं समजलं, कुणी झाड समजलं, आणि अन्य काही जणांनी इतर रोपं लावली आंब्याचं समजून, पण आपल्याला आंबे मिळणार नाहीयेत। आपण सगळ्यांना देव मानलं, हनुमानजींनाही देव मानलं, खाटू श्यामलाही देव मानलं, आम्ही कुठे एखादा बाबा मेला त्याची कबर बांधून ठेवली, मंदिर समाधी बांधून ठेवली, त्यालाही देव मानलं, आणि आपणहूनच 4 विटांचं बांधकाम करून तिथं डोकं टेकवू लागलो, आणि मग अन्य कुठल्या साधना सांगितल्या आहेत परमात्मा आठवण करून देत आहेत। आप लिप आप पोते, आप बनावे ओई, और उस पर बुढ़िया फिर पोते मांगे, देखा कल कहाँ खोई। ओई मातेची पूजा करतात ह्या बायका, स्वतःच बनवतात, एका स्त्रीचा चेहरा वाटेल असं चित्र काढतात। आजकाल तर बाहेरूनच आयतं चित्र आणतात। पूर्वी स्वतःच हाताने चित्र काढत असत, त्याला घागरा नेसून मोठे मोठे हात लावत असत, एवढे मोठे मोठे, आणि मग त्याच्यासमोर हात जोडून ही म्हातारी म्हणते, हे माते मला नातू दे। चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव राजेंद्र मंचू जाधव। आपण कुठून आलात? मी ईश्वरनगर, तालुका अंबड आणि जिल्हा जालना इथून आलो आहे। आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय, माझ्या संस्था आहेत, कॉन्व्हेंट स्कूल म्हणजे इंग्लिश मीडियम शाळा आहेत माझ्या, औरंगाबाद, अंबड आणि घनसावंगीला 3 ठिकाणी। स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्था ईश्वरनगर याचा मी अध्यक्ष आहे, आणि माझी शेती पण आहे इथं अंबड तालुक्यामध्ये ईश्वरनगर येथे जवळजवळ 30-40 एकर माझी शेती आहे, ती पूर्ण बागायती आहे, आणि ती शेती पण बघतो, याच्याबरोबर शिक्षण संस्था पण चालवतो आणि स्वतः क्लासेस पण घेतो इंग्लिशच्या। मी माझं शिक्षण इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये PG झालं आहे माझं लिटरेचरमध्ये, आणि पुण्याला मी BEd केले। तदनंतर मी शेती व्यवसाय आणि माझी ही संस्था चालवतो आहे। संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा मी 28 ऑगस्ट 2012ला घेतली आहे। संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांना गुरु करण्याच्या अगोदर मी लहानपणापासूनच म्हणजे वयाच्या 8व्या वर्षापासून साधू संतांच्या संगतीमध्ये होतो। माझा परिवार, माझे आईवडील आणि माझे मोठे बंधू हे पण संत श्री भगवतानंद स्वामीजी, जे की आग्रा उत्तर प्रदेश इथून इथे आले होते, माझ्या जन्माच्या अगोदरपासून ते 50 ते 60 वर्ष ह्या इथं आमच्या बाजूला राहत होते। माझे आईवडील आणि माझे मोठे बंधू अगोदरपासून त्यांचे शिष्य होते, आणि त्यांची भक्ती आम्ही पूर्ण परिवार करत होतो त्यांना सांगितल्याप्रमाणे। आणि विशेषतः स्वामीजी जे सद्गुरू भगवतानंद स्वामीजी होते, ही भक्ती आम्हाला ब्रह्म विष्णू महेश आणि त्याच्यानंतर जे काळनिरंजन ज्योतिनिरंजन आहे इथपर्यंत ते भक्ती सांगायचे, आणि तिथून पुढे ही मलासुद्धा आजपर्यंत
आजपर्यंत कळालं नाही आणि त्यांनी आम्हाला सांगितले की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही गुरु शोधत राहा आणि ह्याच्या पुढे जर तुम्हाला काही भक्ती साधना मिळाली व एखाद्या गुरुकडून तर मला ते पण निश्चित सांगा. पण योग असा आहे की आम्ही लहानपणापासून जे आमच्या गुरु महाराजांनी भगवतानंद स्वामीजींनी जी भक्ती सांगितली होती त्याचं नाम जे सांगितलं होतं तो नाम हा सोहम हा मंत्र होता आणि तो की तोडून त्यांनी हा मंत्र दिलेला होता. आणि त्या मंत्राची साधना आम्ही माझे वडील आणि मी हे रात्रभर करायचो. म्हणजे कंटिन्युअसली वडील 12पर्यंत बसायचे आणि 12च्या नंतर मी स्वतः भक्ती साधनामध्ये बसायचो. म्हणजे वयाचे 20 वर्षे आम्ही प्रॅक्टिकल त्या साधनेमध्ये घातले. ह्या साधनेमध्ये घालत असताना आम्हाला ह्या ब्रह्मांडाचे अनेक वेळेस दर्शन झाले. दर्शन झाल्यानंतर आम्ही कित्येक वेळेस आम्हाची जिथे इच्छा व्हायची त्या इच्छानुसार आम्ही त्या गोष्टी बघून यायचो त्या साधनेनुसार ज्या गुरुने आम्हाला सांगितलं होतं. तर आम्हाला वाटायचं की ह्या ज्या महाराष्ट्रामध्ये जी भक्ती साधना केली जाते, जो वारकरी संप्रदाय जेणेकरून आहे महाराष्ट्रामध्ये आणि जी मूर्तीपूजा हे करतात, विठ्ठल असेल, तुळजाभवानी असेल आणि इतर देवी देवता असतील, जे हे मूर्तीपूजक इथे महाराष्ट्रामध्ये सगळे लोक करतात आणि आम्ही पण ह्या गोष्टी बघत होतो. पण प्रॅक्टिकली आम्ही ह्या गोष्टी करत नव्हतो कारण आमचे गुरु महाराजांनी सांगितलं होतं की हे सगुण ज्ञानामध्ये तुम्हाला मोक्षप्राप्ती होणार नाही. आपलं ज्ञान जो आहे हा निर्गुण आहे. त्यामध्ये आम्हाला वाटायचे की आम्ही सर्वश्रेष्ठ भक्ती करतोय असं आम्हाला कायम आमची असे मनामध्ये असायचं की आम्ही लोकांपेक्षा काहीतरी वेगळे आहोत आणि आम्ही जे करतोय आमची विवाहपरिषद ही योग्य आहे. त्यामुळे आम्ही अतिशय आनंदाने रात्रंदिवस ह्या गोष्टी साधनेमध्ये घालायचो. एकदा असा अनुभव झाला, भगवतानंद स्वामीची आम्ही साधना करत असताना पहिले आमचे जे गुरु होते त्यानंतर आम्ही त्या गोष्टीमध्ये संतुष्टी झाली नाही. साधना करता करता पाहिजे तशा गोष्टी मिळाल्या नाही कारण आमचे जी आमची तहान होती ती मोक्षप्राप्तीची होती. तर मोक्षप्राप्तीची साधना करताना आम्हाला त्या गोष्टी आम्हाला मिळाल्या आणि आमची तहान राहिली म्हणून आम्ही गुरु बदलत गेलो. भगवतानंद स्वामीजीनंतर मी आसारामजी बापूंकडून नामदीक्षा घेतली. त्यांच्या नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्याकडे 2 वर्ष आमचे जेवढं त्यांचं साहित्य आहे, जेवढं त्यांचे पुस्तकं असतील, त्यांचे व्हिडिओ असतील, त्यांचे कॅसेट्स असतील, त्यांचे सत्संग असतील, हे 2 वर्ष मी रात्र आणि दिवस त्यांची स्टडी केली, त्यांचा अभ्यास केला. पण जे आमच्या पहिले गुरु महाराजांनी जो मंत्र दिला होता आम्हाला सोहम तुटका, जो की अर्धा घ्यायचा मध्ये घ्यायचा आणि अर्धा सोडायचा, तो मंत्र पण त्याच्यात नव्हता. 11 प्रकारचे त्यांनी नामदान दिले होते आसारामजी बापूने आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जे 11 मंत्रामधला जो मंत्र तुम्हाला वाटतं तोच मंत्र तुम्ही करा, तुम्हाला जो अपेक्षित आहे तो. त्यानुसार मला वाटलं की हे मंत्र 11 मंत्र तर मला अगोदरच माहिती आहेत, ह्याच्यामध्ये तर म्हणजे जो मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे जे गुरु महाराजांनी सांगितले तो पण नाही, याच्यामध्ये सोहमंत्र जाप पण नाही आहे. त्याच्यामुळे ती पण मी 2 वर्षानंतर ती भक्ती पण सोडून दिली. त्याच्यानंतर योगायोगाने आम्ही असंच पूर्ण भारतामध्ये आम्ही भ्रमण करत होतो गुरुच्या शोधामध्ये. कधी राजस्थान, कधी गुजरात, कधी पंजाब, कधी हरियाणा, ह्या गोष्टी आम्ही वारंवार जिथं आम्हाला ऐकायला मिळालं की तो तिथले गुरु आहे, तो संत चांगला आहे, त्यांच्याकडून भक्तिमार्ग चांगला मिळू शकतो. त्या पद्धतीने आम्ही आमच्या लाईफमध्ये सर्च चालूच ठेवला. 2 वेळेस इलाहाबाद, 2 वेळेस नाशिकच्या महाकुंभमेळ्यामध्ये जिथे जुना आखाडा आहे तिथं पण आम्ही गेलो, तिथं नामदीक्षा घेतली. पण तिथं पण आम्हाला सॅटिस्फिकेशन आहे तो मिळालं नाही. आसाराम बापूच्या भक्तीनंतर आम्ही मधु परमहंस म्हणून जे रांजडीचे होते, जम्मू काश्मीरला ते राहायचे आणि ते मला वाटतं मिलिटरीमन होते, ते औरंगाबादला यायचे. त्यांच्याकडे आम्हाला वाटलं की त्यांचं भक्तिमार्ग टीव्हीवर त्यांचे सत्संग चालायचे. त्या सत्संग कबीर महाराजांचे ते सांगायचे जास्त करून आणि कबीर महाराजांचं सत्संग आम्ही लहानपणापासूनच त्यांचे भजन ऐकत आलो. त्यांच्याबद्दल आमची गोडी अमीट होती आमच्या मनामध्ये. आमच्या रोममध्ये कबीर साहेब जे आहेत, जे सद्गुरू आहेत, त्यांचं आमचं भजन, त्यांचे कीर्तन, त्यांचे दोहे आम्ही लहानपणापासून ऐकत आलो. त्यांचं अमीट गोडी यांच्याबद्दल आम्हाला होती, अट्रॅक्शन होतं. तर ते ज्यावेळेस मधु परमहंसकडून आम्ही टीव्हीवर ऐकलं तर आम्हाला वाटलं की इथे काहीतरी आपलं संतुष्टी होऊ शकते कबीर महाराजांबद्दल किंवा कबीर साहेबांबद्दल. म्हणून आम्ही नामदीक्षेसाठी औरंगाबादला ज्यावेळेस ते सत्संगला आले त्या औरंगाबादला आम्ही मधु परमहंसकडून नामदीक्षा घेतली. पण तिथं पण आम्हाला सॅटिस्फिकेशन झालं नाही. त्याने गुरुमंत्र देताना एक वेगळ्याच प्रकारचं दिलं जे कधी ऐकलं नव्हतं. त्याची अनुभूती पण आम्हाला झाली नाही. ज्यावेळेस 4 महिने आम्ही त्या मंत्राचा आम्ही कसून अभ्यास केला. आम्ही फक्त थेरी करत नव्हतो कारण आम्हाला परमात्म्याची ही आतून इच्छा होती की आम्हाला परमात्म्याचं दर्शन हवं. आम्हाला बाकी काही इच्छा नव्हती. ते साधना करूनसुद्धा आम्ही आमच्या घरामध्ये पण रात्री आळीपाळीने आम्ही 12पर्यंत, पहाटे 4पर्यंत साधना करायचो. पण आम्हाला काही त्याच्यातून साफल्य मिळालं नाही. असं आम्ही निराश होऊन जे आमचे भगवतानंद स्वामी त्यांना सांगायचे की आम्हाला आजपर्यंत आणखी काही मिळालं नाही, 2 गुरु बदलले तरी. योगायोगाने असं झालं, सत्संग ऐकताना ओशोचे जे पुस्तक आहेत, रजनीश ओशोंचे पुस्तक आम्ही वाचले आणि आम्हाला त्यांच्याबद्दल थोडंसं हे वाटलं की ह्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला मिळू शकतं. म्हणून आम्ही भोपाळ, जे की मध्य प्रदेशमध्ये भोपाळला गेलो आणि तिथे आम्ही
डायनॅमिक मेडिटेशन हा प्रकार केला. जवळजवळ वर्षभर त्या डायनॅमिक मेडिटेशनमध्ये आम्ही अंधाधुंद नाचत राहिलो. बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या केल्या, पण ठोस जो निर्णय आहे, ठोस जो मंत्र आहे, जो गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे ओम तत्सदिती निर्देशा, ह्याचा जो आहे त्या ठोस निर्देशानुसार कोणीही आम्हाला तो मंत्र जाप दिला नाही. त्यामुळं आम्ही अधुरं कायम राहिलो. ओशोचं मेडिटेशन केल्यानंतर आम्ही पुण्यामध्ये त्यांचं जे इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर आहे तिथे पण आम्ही 2 महिने त्यांचं मेडिटेशन केलं, घरी येऊन नामजाप केलं. आम्हाला कोणत्याही प्रकारचं त्याचं फळ मिळालं नाही, मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळाला नाही. आम्ही अतिशय निराश झालो आणि निराश होऊनच आम्ही आमचा सर्च हा चालू ठेवला की आम्हाला एक दिवस परमात्मा मिळेल. असंच भक्ती साधना करत असताना जो आमचे पहिले गुरु होते भगवदानंद स्वामी, त्यांचा जो दिलेला मंत्र सोहमा जाप होता, मी पहाटे शेतामध्ये माझ्या गडीसोबत होता, त्याला सांगितलं की बाबा मी ध्यानधारणेमध्ये बसत असताना मला डिस्टर्ब होऊ देऊ नको, तू तेवढं लक्ष कर, केअर कर. तर मी रात्रीच्या 2 पासून ध्यानधारणेमध्ये बसलो. पहाटे 4 वाजता स्वयं विष्णू हा माझ्या साक्षात समोर आला. ती मूर्ती एवढी महान होती की मला पूर्ण माझी मान ह्या दिशेला, राईटला, त्याच्यानंतर लेफ्टला आणि पूर्ण माझी मान अशी वाकडी करून मी वरती बघितलं तरी माझी नजर पोहोचत नव्हती. साक्षात विष्णू ज्यावेळेस माझ्या समोर असे एकदम खाली आले आणि माझी नजरला नजर त्यांची भेटली, मी त्यांना परिचित नव्हतो की विष्णू आहेत म्हणून. त्यांनी मला सांगितल्यानंतर मला कळालं. तर विष्णू ज्यावेळेस समोर आले ते माझ्याकडे बघून हसले. मी त्यावेळेस ध्यानधारणेमध्ये अर्ध पद्मासनमध्ये बसून माझ्या शेतामध्ये मी ध्यानधारणा करत होतो रात्रीच्या 2 पासून. तर 4 वाजता विष्णू माझ्या समोर आले आणि ते माझ्याकडून हसले बघून. तर मी त्यांना नमस्कार केला आणि मी त्यांना प्रश्न केला की हे भगवान, तुम्हीच परमात्मा आहात का? ते थोडा वेळ शांत झाले आणि पुन्हा हसले. मी आणखी प्रश्न केला की आपण आहात कोण? त्यांनी मला म्हटलं की हे मुला, मी विष्णू आहे, ह्या जगताला पालनपोषण करणार मी आहे आणि तू सांग की तुला काय हवं आहे? तुला धन, संपत्ती, ऐश्वर काय हवं आहे? तू ज्याच्यासाठी साधना करतोय तुझी अपेक्षा काय आहे? मी त्यांना प्रार्थना केली, हे परमात्मा, हे ईश्वर, मला ह्या गोष्टींची अपेक्षा नाही आहे. मी लहानपणापासून फक्त परमात्म्याच्या सर्चमध्ये, परमात्म्याच्या खोजमध्ये आहे की जेणेकरून मला परमात्मा मिळून जाईल. बस मला तेच मार्ग सांगा आणि तुम्हीच परमात्मा आहात का? मी असं त्यांना प्रश्न केला. त्यावेळेस ते स्तब्ध झाले आणि काही वेळानंतर त्यांनी म्हटलं, नाही बाळा, मी परमात्मा नाही. असं सांगितल्यानंतर मला आणखी वाटलं की इतकी साधना केल्यानंतर आज हे आपल्याला हे जे फळ मिळालं ते पण आज परमात्मा नाही मिळालं. मी आणखी नाराज झालो. मग त्यांना प्रश्न केला की आपण परमात्मा नाहीत तर मग आपण कोण आहात? त्यांनी सांगितले की मी विष्णू आहे. मी त्यांना आणखी नमस्कार केला. हे आत्मा, म्हटलं मला एकच सांगा की मला परमात्मा कसा मिळेल? विष्णूने मला सांगितलं हसून, बाळा म्हणे, तुला परमात्मा नक्की मिळेल, पण तुला वेळ लागेल. तू त्याची प्रतीक्षा कर आणि तुझी जी साधना आहे ती कंटिन्यू करत राहा, एक दिवस तुला परमात्मा नक्कीच मिळेल. असं सांगून ते माझ्यासमोरून ते गायब झाले. आणि ते बघितल्यानंतर माझ्या नजरेने ती ताकद त्यांची सहन नाही झाली. माझ्या डोळ्यातून अश्रूधारा चालू झाल्या. 2 तास माझे ते अश्रू थांबले नाही. आणि ही अनुभूती झाल्यानंतर मी लगेच 5 वाजता पहाटे, आमचे जे गुरु राहत होते माझ्यापासून एक 2 किलोमीटर अंतरावरती, मी 5 वाजता दूध घेतलं ग्लासामध्ये आणि त्यांना हे अनुभव सांगण्यासाठी त्यांच्या मठामध्ये, त्यांच्या मंदिरामध्ये इथे गेलो की मला अशी अनुभूती झाली म्हणून. तर त्या कंडिशनमध्ये मी गेलो. मला काही सुचत नव्हतं आणि 4 वाजता आमचे गुरु महाराज आंघोळ करून बसले होते. मी ज्यावेळेस दार उघडला, त्यांचा पुश केला, त्यावेळेस 5:30 वाजले असतील. मी दार उघडल्यानंतर त्यांनी पुढून मला म्हटलं की राजू म्हणे, विष्णू ने आपको दर्शन दे के गए? कि ते हिंदी बोलत होते, आग्र्याचे होते, की आपको विष्णू ने दर्शन दे के गए बोले, आजा बैठ बोले. तर मला आश्चर्य वाटलं की मला विष्णूने दर्शन दिलं आणि याने मला डायरेक्ट सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे, काही नाही, गुरु महाराजांना तेवढी ताकद असेल. मी काहीच बोललो नाही, बसलो मी. मला त्यांनी अर्ध दूध पाजलं आणि त्याने पण पहिले ठीक बोले, इनकी छोड़ दे बोले, ब्रह्मा विष्णू महेश को छोड़ दे बोले, आगे की भक्ती कर, आगे का रास्ता चुन, ये तो आते जाते रहेंगे. आणि मी पुनश्च आणि मार्गाला लागलो. आणखी जिथं आम्हाला सापडले, इथं साधू, इथे संत, कुंभमेळा असतील, तुमचे वारकरी संप्रदायामध्ये कुठे महाराज असतील, त्यांच्याकडे जाऊन बऱ्याच विचारणा केला, सत्संग केला, साऱ्या गोष्टी केल्या, पण आमची इच्छा तृप्त झाली नाही. परमात्माची अशी मेहर झाली. एक दिवस संत रामपालजी महाराजांचा सत्संग चालू होता टी व्हीवरती, जे आम्हाला कधीच माहीत नव्हतं. संत रामपालजी महाराज, त्यांचं नाव पण आम्हाला माहीत नव्हतं. अचानक आम्हाला सत्संग, आम्ही टी व्हीवर बघायचो रिमोटने आणि रिमोट चेंज करत राहायचो. जे नेहमीचे साधू संत जे प्रवचन करतात, सत्संग करतात, ते नेहमीचे होते. मग त्यांना बघितलं की आम्ही चॅनल चेंज करायचो, दुसरा बघायचो, तिसरा बघायचो. मग असं चेंज करता करता अचानक सद्गुरू रामपालजी महाराज हे पांढऱ्या कपड्यामध्ये, पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये ॲज अ लेक्चरसारखे आम्हाला वाटले की कुठेतरी प्रोफेसर असतील. म्हणून मी थोडंसं चॅनल स्टॉप केला आणि त्यांच्या वाणी ऐकली मी.
मी म्हटलं प्रोफेसर माणूस दिसते, लेक्चरर माणूस दिसते हा, आणि एवढी गुढ घ्यान कबीर साहेबांबद्दल कसं काय बोलतं आहे. मला थोडंसं आश्चर्य वाटलं आणि मी ते ऐकायला सुरुवात केलं. पण माझं नशीब त्यावेळेस नव्हतं पूर्ण. परमात्माचा सत्संग हा फक्त, संत रामपालजी महाराजांचा सत्संग हा फक्त मला वाटतं 10 ते 15 सेकंदच उर्वरित होता आणि सत्संग संपला टी व्हीवरचा. तर मला इतकं दुःख झालं मनातून, मी आतुर झालो मनातून. मला रात्रभर झोप नाही आली की आता मी हे सत्संग कसं मिळू शकतो. मी त्याच्या सर्चमध्ये रात्रीभर मी झोपलो नाही. सकाळी आणखी माझ्या डोळ्यातून पाणी आलं लागलं की हा व्यक्ती आहे कोण नेमका, कुठल्या युनिव्हर्सिटीत असेल, कुठं लेक्चर देत असेल. मला कळालं नाही की ते संत आहेत म्हणून, कारण त्यांचे जे ड्रेस आहे, त्यांचा युनिफॉर्म आहे, हा एकदम सर्वसाधारण व्यक्तीसारखं होतं. मग मी त्या चॅनलवरती सर्च केलं डबल. दुसऱ्या दिवशी मी सगळे कामं सोडून अगोदरच बिफोर जाऊन बसलो 2 तास आणि सत्संग चालू केला त्या टी व्ही चॅनलवरती. काही काळानंतर सत्संग चालू झाला संत रामपालजी महाराजांचा. सत्संग झाल्यानंतर मी प्रणाम केलं. माझ्या आतूनच असं वाटलं की कोणतरी विशेष आत्मा आहे आणि मी सत्संग ऐकायला चालू केलं. त्या दिवशी पण माझा नसीब वेगळा. टी व्हीवर पिक्चर चालू झाला, 2 सेकंद परमात्मा बोलले आणि त्यांचा ऑडिओ गायब झाला. आता ते प्रॉब्लेम टेक्निकली काय होतं मला कळालं नाही, पण माझी धडपड चालू झाली. मी ऑडिओ बंद झाला. मी त्या टी व्हीजवळ गेलो, हे सगळं सेटअप बॉक्स हे ते चेंज करून बघितलं, पण कुठेही त्यांचा आवाज निघायला तयार नाही. सर्व समोर सत रामपालजी महाराज बसलेले आहेत, त्यांचं प्रवचन चालू आहे, पण आवाज मला ऐकू येत नाही. मला खूप आतून काताविसा झाला आणि तो पूर्ण 1 तास सत्संग जवळजवळ मी टी व्हीजवळ बसून हा कान त्या याला स्पीकरला लावून टी व्हीचा 1 तास पूर्ण सत्संग ऐकलं. माझ्या आसूच्या धारा चालू होत्या डोळ्यातून. कारण ज्या 18 वर्षे आम्ही ज्या संतासाठी, ज्या परमात्म्यासाठी, ज्या वाणीसाठी घालवलं, तो परमात्मा आम्हाला आज मिळाला. परमात्म्याच्या वाणी आमच्या रोमारोमामध्ये भिनलेले होते. कारण लहानपणापासून ज्या वाणी ऐकलं होतं आम्हाला कशाची गरज पडली नाही समजायला. कारण ज्या वाणी कबीर साहेबांच्या आम्ही जन्मापासून कानावर आमच्या पडत होत्या, आमच्या आईवडिलांकडून, आमच्या साधुसंतांकडून, आज 18 ते 20 वर्षानंतर आम्हाला परमात्म्याची प्राप्ती झाली. हे परमात्मा आमचं नशीब आहे की आज तुम्ही आम्हाला भेटलात. मनोमनी प्रार्थना केली की आता मी सोडू शकत नाही. आम्ही रात्र कशी तरी काढली. जो माझा गुरुबंधू होता जुनं, त्याला सकाळी उठून सांगितलं की परमात्मा भेटले, तुम्ही काय करा. असं त्यांचं ठिकाण आहे. मी नंबर नोट केला त्यांचं. लगेच मी मोबाईलवरून त्यांना मेसेज टाकले की मला पुस्तक हवं म्हणून. ते सगळं करून टाकलं, पण तरी मला दम कटलं नाही. मी माझ्या गुरुबंधूला म्हटलं मी कामामध्ये बिझी आहे, माझ्यामध्ये खूप वर्कलोड आहे, त्याच्यानंतर जिम्मेदारी खूप आहे. माझ्या मोठ्या बंधूंनी माझ्यावर जिम्मेदारी टाकली आहे, मी इथून जाऊ शकत नाही 1 सेकंद. पण मला परमात्मा भेटलं. 1 सेकंदाचा भरोसा नाही की हा मी जन्मात राहील की नाही, परमात्मा किंवा माझी भक्ती इथून सुटून जाईल. तर त्याला मी प्रार्थना केली, तू जा आत्ताच हरियाणामध्ये, काय लागते घरचं मी देतो, पण तिथे जा सर्च कर की संत रामपालजी महाराज कुठे आहेत, कुठे राहतात, आणि मला लगेच सांग. तर माझा मित्र जो आहे त्याने 1 सेकंदसुद्धा न लावता त्याने पण माझी गोष्ट ऐकली आणि ते निघाले राजस्थानला निघून तिथून त्याने रामरतन म्हणून आहे, रामरतन जे आसारामजीचे शिष्य होते पहिले, आसारामजीचं केंद्र त्याने खूप काळ चालवलं, खूप वर्षे त्याचा मुखिया होता तो. तर त्याला सोबत घेऊन, यांच्याकडे 1 रुपयासुद्धा नव्हता आणि मला भेटायला ते आले नाही. ते तिथून राजस्थानला निघून गेले आणि मला म्हणते राजू आमच्याकडे आता राजस्थानमध्ये आहे, आमच्याकडे 1 रुपयासुद्धा नाही आणि आमची आता तब्येत बिघडली आहे, आम्हाला खूप प्रॉब्लेम आला आहे, आता आम्ही इथून पुढे हरियाणाला जाऊ कसं. मी म्हटलं तुम्ही भीक मागा राजस्थानमध्ये कोणाकडून, तुम्ही पैसे मागा, पण हरियाणाला जा संत रामपालजी महाराजांकडे, आपल्याकडे वेळ नाही आहे. तर त्याने तसंच केलं. त्याने राजस्थानमध्ये गावामध्ये भीक मागितली, अक्षरशः त्याने भाकरी मागून खाल्ल्या आणि दुसऱ्या दिवशी ते दिल्लीला निघाले. संध्याकाळी आश्रममध्ये कसे बसे पोहोचले. तिथं पोहोचल्यानंतर त्यांची ज्ञानचर्चा झाली आणि 2 दिवस 4 दिवस त्यांनी पूर्ण चर्चा केली भक्तांसोबत. आणि ते म्हणले आम्हाला रामपालजी महाराजांना भेटायचे. भगत म्हणले नाही, तुम्ही अगोदर नामदान घेतल्याशिवाय तुम्हाला सद्गुरू रामपालजी महाराजांशी चर्चा करता येणार नाही. मग त्यांनी नामदान घेतलं, परमात्म्याचे दर्शन घेतलं आणि मला लगेच फोन केला की परमात्माचा विषय संपला म्हणे, तू लगेच येऊन जा. तर माझ्यामुळं माझ्याकडं खूप वर्कलोड होता, माझ्या शाळेचा लोड होता, माझ्या संस्थेचा लोड होतं, माझ्या शेतीचा लोड होतं, पूर्ण माझ्या बंधूचा दबाव होता. तरी पण मी बंधूला खोटं बोललो की मी सासवडे जातो औरंगाबादला आणि मी जाऊन वापस येतो आहे. मी इथूनच प्लेनचे तिकीट बुक केले. परमात्मा म्हटलं 1 मिनिटाचाही ह्या जीवाचा भरोसा नाही आहे दुसऱ्या दिवशी काय होईल म्हणून. मी प्लेनचं तिकीट बुक केलं आणि इथून मी डायरेक्ट दिल्लीला उतरलो. कधी माझ्या लाईफमध्ये मी महाराष्ट्र सोडून कधी बाहेर गेलो नव्हतो. मी आश्रममध्ये पोहोचलो. रात्रीचे मला 2:30 वाजले होते आश्रममध्ये.
परमात्माची सोय संत रामपालजी महाराजांची तिथली सुविधा बघितल्यानंतर माझ्या अंगाशी रोम असे उभरून आले. गेल्यानंतर मला तिथल्या भक्तांनी हात धरलं आणि आपण म्हणे अगोदर हातपाय धुवून घ्या, हातपाय धुल्यानंतर चहा पाणी घ्या आणि शांत बसा. गेल्या हातपाय धुवायला आले, चहा पाणी आणून दिलं, बिस्किट दिलं मला आणि त्या 2:30 वाजता मला त्यांनी तिथं भोजन भंडाऱ्यामध्ये घेऊन गेलं. अगोदर जेवण त्यांच्या हाताने तिथं मला वाढलं, मला जेव घातलं सगळ्यांनी मिळून आणि नंतर मला मग ते सत्संगला हे केलं. हे परमात्मा म्हटलं ह्या विश्वाच्या पाठीवर अशी सोय करणारा, जे लोक घरची फॅमिली आपली स्वतः एवढी काळजी घेत नाही आणि रात्रीच्या 2:30 वाजता गरम जेवण इथं जरी मिळत असेल, ते पण एकदम अशी विशेष अतिथी म्हणून जरी मिळत असेल, तर आमचं नशीब आहे की आम्ही संत रामपालजी महाराजला जॉईन झालो आणि तिथून पुढे परमात्म्याचं आम्ही दर्शन घेऊन परमात्म्याकडून नामदीक्षा घेतली. आम्ही धन्य समजतो आमच्या आत्म्याला की आम्हाला परमात्म्याची संत रामपालजी महाराजांची अनुभूती घेतली आम्ही. सर, जसं की तुम्ही सांगत आहात की सुरुवातीपासूनच तुम्ही परमात्म्याच्या शोधार्थ होते आणि तुम्हाला स्वतः विष्णूजींनी दर्शन दिलं आणि स्वतः त्यांनी सांगितलं की परमात्मा अन्य कोणी आहे आणि तुम्ही त्यांची साधना घ्यावी आणि त्यांच्याकडनं आपल्या जीवनाचं सफल करावं. परंतु असं असताना जेव्हा तुम्ही संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग स्वीकारला, तो तुम्हाला कशा प्रकारे स्वीकारला आणि तुम्हाला संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे तोच एकमेव मार्ग आहे जो तुम्हाला मोक्षापर्यंत पोहोचू शकतो असं का वाटलं? आम्हाला याच्यामुळे वाटलं की आम्ही लहानपणापासूनच या भक्ती मार्गामध्ये होतो. जवळजवळ आम्ही कुंभमेळ्याला जात असताना 20 ते 30 ते 40 हे साधू जे होते, ब्रह्मचारी होते, कोणी पांढऱ्या वेश्येमध्ये होते, हे जे संत आहेत ह्यांच्यासोबत आमची जिंदगी गेली. आमच्या वयामध्ये आम्ही जवळजवळ ओम नामापासून, सोहम नामापासून, ओम भूर्भुवस्व ह्या नामापासून, त्याच्यानंतर ज्या सिद्ध्या आहेत 3 प्रकारच्या, त्या सिद्ध्याचं मंत्रसुद्धा आमच्या जे पहिले गुरु होते त्यांनी आम्हाला ती सिद्धी पण प्राप्त करून दिली होती. आणि ते सिद्धी पण आम्ही कधी करायचो की ज्या सिद्धी होते की इथून आपण जर वाटलं आपल्याला की आपण US जाऊन तिथलं काही दृश्य बघायचं, तर तो मंत्र जाप घेतल्यानंतर आम्ही तिथली ते जे दृश्य चालू ते बघू शकत होतो. त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी काहीच वाटत नव्हत्या. जवळजवळ ह्या विश्वामधले जे आम्ही ऐकले असतील, सत्संग ऐकले असतील किंवा एखाद्या साधू महात्म्यांबद्दल ऐकलं असेल किंवा वारकरी संप्रदायामधलं ऐकलं असेल, तर आम्हाला हे काहीच वाटत नव्हतं. आम्ही सगळ्या गोष्टी या गोष्टीमधून बाहेर निघालो होतो आणि त्याचं आम्ही साध्य केलेलं होतं. लोक थेरी करतात, वाचन करतात, आम्ही त्या गोष्टी प्रॅक्टिकली केलं होतं. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त या समाधी अवस्थेमध्ये त्या नामजाप केलं होतं आणि विशेष अनुभूती आलेल्या होत्या. पण हे जे संत रामपालजी महाराजाकडे आम्हाला मिळालं हे नवीन होतं. आणि हे जे धर्मग्रंथ आहेत आपले, जसं कोणत्याही गोष्टीचं सिलेबस असतं शिक्षणामध्ये, तसं आपल्या धार्मिक गोष्टीला फ्रेम आहेत आणि त्या फ्रेममध्येच आपण जर असलो तर आपण योग्य दिशेने आहे. हिंदू धर्मामध्ये श्रीमद भगवद्गीता असेल, 4 वेद असेल, 18 पुराण असेल, ह्यांनी जे सांगितलेलं आहे त्यानुसार जर भक्ती मार्गामध्ये आपण चालत असू तर आपण योग्य दिशेने आहोत. आणि ह्यांना सोडून जर आपण मनमानी आपली आचरण असेल, मनानेच आपण कुठेतरी चालू असेल तर ती दिशा योग्य नाही. हे आहे धर्मग्रंथामध्ये सांगितलेले. सरळ गीतेमध्ये सांगितले अध्याय 15, ओम इति एकाक्षरम ब्रह्म विवरण मामनुसरण. हे पार्थ, ओम हा एकच मंत्र आहे मला मिळवण्याचा. हा कोण सांगतंय? हा काळ ब्रह्म सांगतंय. सरळ व्याख्या आहे, जे लहानपणापासून आपण बघत आलो ह्या गोष्टीला, पण हे आपल्याला कोणी समजून सांगितले नाही. ओम इति एकाक्षरम हा एकच मंत्र आहे मला मिळवण्याचा. मला म्हणजे कोण? काळाला मिळवण्याचा, याला धर्मराजला मिळवण्याचा. तिथं पण आपल्याला मोक्षप्राप्ती नाही. मग ह्या गोष्टी काहीच नवीन नव्हत्या, पण आम्ही कधी या गोष्टीचा अभ्यास केला नाही. पण मालिकच्या दयाने आम्ही पहिल्यापासून या गोष्टीचा अभ्यास होता आम्हाला आणि याच्या पुढच्या खोजमध्ये आम्ही होतो की जर हा म्हणतो की मला मिळवण्याचा ओम मंत्र आहे, जे आम्ही रात्रंदिवस त्याला घसीटलं आणि कित्येक वेळेस त्या गोष्टीची आम्हाला अनुभूती आल्या. आम्हाला मोक्षप्राप्तीचा मार्ग पाहिजे होता. जसं माऊलीने सांगितलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये माऊलीला जास्त लोक मानतात, पुण्याची पावटी सरली आणि स्वर्गाची उटी उतरली. पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही वैकुंठात स्वर्गात राहणार. पुण्य संपलं तुमची, तुम्ही धर्तीवर येणार, म्हणजे मोक्ष नाही, जन्म मरण हा कंटिन्यू आला. त्यामुळे ह्या भक्तीचा आणि ह्या मंत्राचा काहीही मोक्षप्राप्तीमध्ये फायदा नाही. संत रामपालजी महाराजांचे ज्यावेळेस आम्ही पुस्तकं वाचले, जे गीतेमध्ये सांगितले की ओम तत्सत इति निर्देश, ओम तत्सत, ओम तर हा खुला आहे, तत् आणि सत हे गुप्त होते. तत्पर्यंत आम्हाला माहीत होतं, पण तो फाटका मंत्र होता. ज्यावेळेस आम्ही रामपालजी महाराज मंत्रदान घेतलं त्यावेळेस आम्हाला कळलं की हा तुटलेला मंत्र, याचा काही फायदा नाही. ओम तत्सत हे परमात्मा सद्गुरू रामपालजी महाराजांकडे गेल्यावर आम्हाला त्या ओवीचा अर्थ कळाला आणि तिथून मोक्षप्राप्ती कशी होते. आणि जे भगवंत आहेत, जे इथले ईश्वर आहेत, हे आपल्या शरीरामध्ये आहेत.
आणि त्यांना ते मिळवण्याचे वेगवेगळे मंत्र आहेत, ते पण आपण आजपर्यंत पूर्ण त्यांना मिळत नव्हतं. जसं मूल कमळामध्ये गणेशजी आहेत, त्याच्यानंतर प्रत्येक कमळामध्ये वेगळे महादेव, सरस्वती, पार्वती, ब्रह्मा, सावित्री ह्यांचे वेगवेगळे मंत्र आहेत, त्रिकुटीपर्यंत यांचे मंत्र आहेत, तर ते पण आपण योग्य प्रकारे म्हणत नव्हतो. सद्गुरू रामपालजी महाराजांनी ज्या कमळामध्ये जे देवता आहेत त्यांचा जो मंत्र आहे त्यांची डेफिनेशन प्लस तो कंप्लीट मंत्र, कंप्लीट कोर्स हा सद्गुरू रामपालजी महाराजांनी दिला. आणि त्या मंत्रामुळं ह्या देवी देवतांचे जे कमळं बंद पडले होते आजपर्यंत, हे कमळं आमचे परमात्म्याच्या कृपाने, सद्गुरू रामपालजी महाराजांच्या कृपाने ते मोकळे झाले आणि गीतेची त्याला जोड मिळाली. आणि वेद, चारही वेद काय म्हणतात? कबीर परमात्माने सांगितलेले की वेद मेरा भेद है, जे लहानपणापासून आम्ही ऐकत आलो होतो, वेद मेरा भेद है, मैं ना मिलूँ बेदन से और जिन बेदन से मैं मिलूँ वो वेद जानते नाही. हे कबीर साहेबांची वाणी आम्ही वयाच्या 8व्या वर्षापासून ऐकत आलो होतो, पण त्याची व्याख्या आम्हाला कोणी सांगितली नाही. आम्ही फक्त म्हणत राहायचो ह्या गोष्टी. मग ह्या गोष्टीची व्याख्या सद्गुरू रामपालजी महाराजांनी सांगितली. काय भेद म्हणजे काय? चारही वेदामध्ये कबीर साहेबांची फक्त स्तुती केलेली आहे, वे ऑफ वर्शिप, दॅट्स ऑल. त्याच्या पुढे काही नाही. चारही वेदामध्ये परमात्माला मिळवण्याचं फक्त विधी सांगितलेले, पण त्यांना मिळवण्याचं मंत्र त्याच्यामध्ये नाही वेदामध्ये. तर कुठे मग ते? तिथं सांगितलेले की तुम्हाला, जसं अर्जुनने सांगितले 18 अध्यायामध्ये 64मध्ये, की हे अर्जुन, तुला जर मोक्षप्राप्तीचा मार्ग पाहिजे असेल तर तो माझ्याकडे नाही. गीतेमध्ये स्पष्ट सांगितले 18 अध्यायामध्ये 64 श्लोकामध्ये. मग अर्जुन विचारतो त्याला, हे परमात्मा, हे भगवान, जर मोक्षप्राप्तीचा मार्ग तुमच्याकडे नाही तर मग कुणाकडे? मोक्षप्राप्तीचा मार्ग जर तुला हवा असेल अर्जुन हे पार्थ, तर तुला तत्वदर्शी संताचे पाय पडावे लागतील. तर तुला तो तत्वदर्शी संत तुला पुढचा मार्ग सांगेल मोक्षप्राप्तीचा. तो माझ्याकडे नाही. ब्रह्मप्राप्तीपर्यंतचा जो मंत्र आहे, जे की ओम, ओम हा मंत्र आहे, ओम इति एक अक्षर म्हणजे पहिले सांगितलेले, तोच मला मिळण्याचा मंत्र आहे. त्याच्या पलीकडे काही, त्याच्या मी देऊ शकत नाही. जन्म आणि मरण हे माझे आणि तुझे कंटिन्युअसली चालत आलेले आहे, याच्यातून मी आणि तू कोणी वेगळं नाही आहे. मग जर गीतेमध्ये स्पष्ट कृष्णाने असं सांगितलं असेल उपदेश करताना, तर मग इतके दिवस आम्ही डोळे बंद करून ह्या गोष्टी ऐकत होतो. ह्या गोष्टीची व्याख्या सद्गुरू रामपालजी महाराजांनी आम्हाला सांगितली. मोक्षप्राप्तीचा मार्ग कोणता आहे? जो सतनाम आहे. सतनाम काय? जे गुरु नानक साहेबांनी सांगितले, त्याची व्याख्या आजपर्यंत कोणी सांगितली नाही. जे 2 मंत्राचं 2 अक्षराचं नाम आहे, गुरु नानक साहेबांनी सांगितले, त्याची व्याख्या पण सांगितलेली. वेदामध्ये पण ते बखाण केलेले, संत गरीबदासजी महाराजांनी ते बखाण केलेले, महाराष्ट्रामध्ये नामदेवाने ते बखाण केलेले, मुक्ताबाईंनी जी ज्ञानेश्वराने सांगितले, मुक्ताबाईची सनद आहे, हेची ज्ञानेश्वरी सांगितले, आणि कबीराने वधिले 4 युगी सरळ सांगितलेले, जे की मुक्ताबाई महाराष्ट्राची होती. मग त्यांना कबीरचं कसं संबंध आला? त्यांनी असं सांगितलं की 4ही युगामध्ये हे ज्ञान, हे ज्ञान जो आहे हे कबीर साहेबांनी सांगितलेले, जे की ज्ञानेश्वराला पण हे सांगितले. मग आजपर्यंत आम्ही वारकरी संप्रदाय जो विठ्ठल महाराज किंवा तुळजाभवानी असेल ह्यांना जे आजपर्यंत भजत आलो, मग ह्या माऊलींच्या ह्या शब्दाकडे आपण कधी का लक्ष दिले नाही? तर हे आमचं नशीब नव्हतं, ह्या गोष्टी आजपर्यंत नशिबात नव्हत्या म्हणून मिळाल्या नाही. कारण वेळ आल्याशिवाय कोणाला काही भेटत नाही. तर आमचं नशीब झालं की आम्हाला सद्गुरू रामपालजी महाराज मिळाले, आणि त्याच्यानंतर आमच्या जीवनामध्ये म्हणजे असं इतकं बदल झाले की आमचं पुनर्जन्म झाला. खरं सांगायचं म्हटल्यानंतर आमचं पुनर्जन्म झाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जी तुम्ही गुरुदीक्षा घेतली, नाममंत्र घेतले, त्या नाममंत्राद्वारे जसं काही तुमचं पुनर्जन्म झाला आणि तुम्हाला सद्भक्ती मिळाली, तर या सद्भक्तीपोटी आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? आम्हाला सद्गुरू रामपालजी महाराजांकडून जो सगळ्यात मोठा लाभ असेल जीवनाचा, जीवन आणि मरण ह्यांच्यापासून मुक्ती किंवा मोक्षप्राप्तीचा मार्ग, हा सगळ्यात मोठा मार्ग, आम्हाला सगळ्यात मोठा फायदा हा मिळाला आहे. कारण ईश्वरच्या कृपेने आमच्याकडे सगळ्या गोष्टी होत्या, पण हाच मार्ग आमच्याकडे नव्हता. तरी पण सद्गुरू रामपालजी महाराजांनी अशी दया केली की आम्हाला ना शैक्षणिकदृष्ट्या असेल, तुमचं आरोग्य असेल, हे आजपर्यंत आम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये अडचणी आल्या नाही. हा एक प्रॉब्लेम होता, एक अडचण होती, जे आमची घरची मंडळी होती. आमच्या घरच्या मंडळीने लग्नाच्या नंतर 2 वर्षानंतर इतकी व्याधी वाढली, त्यांना हाडाचा एवढा त्रास व्हायचा. म्हणजे सद्गुरू रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेण्याच्या अगोदरची गोष्ट आहे. तर लग्नाच्या 2 वर्षांनंतर त्यांची जे हाडं आहेत पूर्ण शरीराचे असे फोडून काढल्यासारखं त्यांना वाटायचे की रात्रभर कोणीतरी त्यांना असं तोडतंय मधून. तर इतक्या त्या ओरड्याच्या जोराजोराने त्यांना रात्रभर झोप नाही यायची, आणि त्या झोपल्या नसल्यामुळे मला पण झोप नाही यायची. अक्षरशः तुम्हाला सांगतो मी मी रात्रभर माझ्या मंडळीने, माझ्या मिसेसचे मी हातपाय दाबायचो रात्रभर. असा 1 वर्ष मला म्हणजे नरक यातना भोगाव्या लागल्या.
इतकं दुःख माझ्या आयुष्यामध्ये कधी वाटायचे की हा जीवन आपलं संपून टाकावं, कारण 1 मिनिटसुद्धा मला कधी सुख मिळालं नाही. दररोज मला त्यांची सेवा करायला लागायची. उलटं झालं सगळं. आणि ती रात्रभर तिला झोप नाही यायल्यामुळे मला तो त्रास व्हायचा, कारण घरच्या मंडळींना त्रास झाला की मला रात्रभर झोप नाही यायची. मी त्या चिंतेत होतो. ज्यावेळेस सद्गुरूकडून रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेतली आणि मी परत आलो नामदीक्षा घेऊन, मी लगेच घरच्यांना सांगितलं की आता इकडं तिकडं फिरण्यामध्ये काही फायदा नाही. पूर्ण महाराष्ट्र मी पायाखाली घातलो. औरंगाबाद, लातूर, त्याच्यानंतर उस्मानाबाद, बीड, जळगाव, असा एकही म्हणजे मुंबई, मोठमोठे सगळे दवाखाने दाखवले, पूर्ण रिपोर्ट्स केल्या, MRI रिपोर्ट्स केल्या, एक्सरे केल्या, सोनोग्राफी केल्या, पण कुठेही त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर म्हणजे सोल्युशन निघालं नाही. डॉक्टर गोळ्या द्यायच्या आणि चांगलं होऊन जाईल, बरं होऊन जाईल असं सांगून आम्ही परत आणखी वापस यायचो. असं 1 वर्ष दुःखात काढलं. पण ज्यावेळेस रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेतल्यानंतर मी परत आलो. मी घरच्यांना सांगितलं आता 1 मिनिटचा व्यर्थ नको घालू, आपण उद्याच लगेच संत रामपालजी महाराजांना तुझी पण नामदीक्षा घेऊन टाक. आणि ती माझं ऐकून लगेच त्या कंडिशनमध्ये, जिला चालता पण येत नव्हतं, मी बळजबरीने तिला रेल्वेमध्ये बसवलं आणि हरियाणा हिसारमध्ये घेऊन गेलो बरवालाला. आणि बरवाला गेल्यानंतर ज्यावेळेस परमात्म्याने तिच्या डोक्यावर आशीर्वाद द्या असा हात ठेवला, त्याच क्षणी तिला असं वाटायलं की मी काहीतरी 2 वर्ष नाटक करत होते. ह्याच्यामध्ये एक शब्दही खोटं नाही. परमात्म्याची ताकद एवढी आहे की त्याने एका क्षणार्धात तिला होतं ते नाहीसे करून टाकलं. ती म्हणायची की मला असं वाटतं की मी काहीतरी नाटक करत होती. त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही हे दुखण्यातून बरी झाली, माझी मिसेस घरी आलो. आम्ही सकाळी दृष्टांत दिलं परमात्मा सद्गुरू रामपालजी महाराज यांनी दृष्टांत दिलं की ह्या गोष्टी जे व्याधी होत्या, ह्या कोणीतरी तुला मुद्दाम ह्या गोष्टी केलेल्या होत्या आणि त्यांच्या नावासकट, त्यांच्या ठिकाणासकट सद्गुरूंनी त्यांना सांगून गेलं. ते दुसरी गोष्ट अशी झाली, आम्ही आश्रमहून ज्यावेळेस दिल्लीला परतलो, दिल्लीला परतल्यानंतर माझ्यासोबत जवळजवळ 34 लोक होते आणि सचखंडचे आमचे 34चे रिझर्वेशन आमचं कन्फर्म झालेलं होतं, 34 लोकांचं सुद्धा. आणि दिल्लीमध्ये आम्ही जुन्या पुराणी दिल्लीमध्ये उतरलो. तिथून आम्हाला नवीन दिल्लीचं आमचं रिझर्वेशन होतं. आम्ही पावसामध्ये बाहेर निघालो, कोणत्याही बस थांबत नव्हत्या. 34 लोक माझ्यासोबत होते. तसे आम्ही दिल्ली नवीन रेल्वे स्टेशन आलो, मध्ये घुसलो. 34 लोक माझे आई वडील, माझे चुलते आणि दुसरे नातेवाईक माझ्यासोबत होते. ह्यांना सोबत घेऊन मी दिल्ली स्टेशनमध्ये घुसलो. तेवढ्यात झालं काय, आमच्या सासूबाई होत्या. त्या सासूबाईचे जे गळ्यात सोनं होतं ते लॉकेट, ते एका कोणीतरी चोराने, लेडीज चोराने ती हिसकावली चेन आणि माझ्या सासूबाई खाली पडल्या. खाली पडल्यानंतर तिने जे तिच्या हातात अर्ध होतं ते अर्ध तिच्या हातात राहिलं आणि चोराने ते अर्ध घेऊन ती मुलगी पळून गेली चोट्टी तिथून. तर ती खाली पडून राहिली ना. आम्ही काय केलं, आम्ही एक्सलेटरवरून वर गेलो आणि वर गेल्यानंतर आम्हाला परत कोणी येऊ दिलं नाही. आम्ही शोधाशोध केली, कुठे गेल्या त्या काही सापडल्या नाही. आता इकडे रेल्वे सचखंड येऊन प्लॅटफॉर्मवरती थांबली होती 16 नंबरवरती. आता माझ्याकडे इतक्या लोकांचं कन्फर्म तिकीट होतं, माझा अर्ध जीव मागं उतारा लागलं. तर तिचे एकटीकडे बघावत आहे, 34 लोकांचं तिकीट कॅन्सल होते, ह्यांना कसं नेऊ मी, माझं दोन्हीकडे डोकं काम करत नव्हतं. मग मी एक निर्णय घेतला, 34 लोकांना आपण सेफ्टी टू एकीचं नंतर बघू. मग मी त्यांना नेऊन सचखंडमध्ये 34 लोकांना बसून टाकलं आणि मी सचखंडच्या जो ऑपरेटर होता त्याला विनंती केली की मला असं माझ्यासोबत घटना झाली आहे. आमच्या सासूबाई होत्या, त्या ते मागं हरवल्यात, त्या काय सापडणार, फक्त 5 मिनिट गाडी माझ्यासाठी लेट करा सचखंड. तर त्यांनी माझी रिक्वेस्ट मान्य केली आणि ते 5 मिनिट माझ्यासाठी थांबले. मी परत वर आलो मागे, जिथून आम्ही त्या एक्सलेटरवरून चढलो होतो. तर मागे आल्यानंतर आमच्या सासूबाई आम्हाला सापडल्या नाही. मग मला इकडं मागे वीर आणि पुढे आडा असं ह्या गोष्टी झाल्या. मग मी निर्णय घेतला की यांना आता बघू, परमात्मा दया करतील. मी निघून आलो आणि सचखंडमध्ये चढलो. माझ्यासोबत जो एक दुसरा आमचा भगत भाऊ होता, त्याला सांगितलं तू एकटा इथं थांब, मिळाले तर तू सोबत त्यांना घेऊन ये. आणि मी रेल्वेमध्ये बसलो. रेल्वेमध्ये बसल्यानंतर पूर्ण परिवार, पूर्ण नातेवाईक रडत होते की आपण आल्या कोणत्या कामासाठी आणि झालं काय. आता तुला घरी गेल्यानंतर लोक काय म्हणतील, नेलं तुझ्या सासूला तिकडं हरून आला. मला ती चिंता जास्त सतत होती. मी परमात्म्याला मनोमन प्रार्थना केली, परमात्मा तूचे वाचवणारा. आणि मला एक बुद्धीत सुचलं, का नाही आपण आश्रमला गुरुजींना फोन लावा रेल्वेमधून. आणि मी लगेच माझा मोबाईल काढून आश्रममध्ये फोन लावला. फोन लावल्यानंतर भक्तांनी उचलला आणि भक्तांना मी सांगितलं की असं झालं, दिल्ली स्टेशनवरती माझी सासूबाई इथं हरवली आणि मी आता रेल्वेत बसून पुढे निघालो आहे, सचखंड निघाली आहे पुढे. तर ते भगत जे होते गुरुजींसोबत, ते गुरुजींच्या सोबतच होते आणि गुरुजी बाजूला होते. आणि गुरुजींना मी बोललं, त्यांना गुरुजींना ते सांगत होते फोनवरच की भगत का ऐसा हो गया, उनकी सासू माँ दिल्ली में गुम हो गई. तर गुरुजींनी सांगितलं की भगत जी ने कोई टेंशन नहीं लेना, आपकी सासू माँ 20 मिनट में मिल जाएंगी. मी रेल्वेमध्ये होतो आणि असं मला सांगितलं त्या भक्तांनी की गुरुजी असं म्हणताय की 20 मिनटात तुमची सासूमाई सापडून जाईल परत तुम्हाला. तर मी ठीक आहे, मला परमात्म्याला पूर्ण विश्वास होता. मी लगेच सगळ्यांना सांगितलं की असं आश्रममधून गुरुजी सांगितलं की 20 मिनटामध्ये त्यांचं आपल्याला काहीतरी मेसेज येईल म्हणून. आणि रेल्वे धकली. तर खरं सांगतो साहेब तुम्हाला
20 नाही 19 मिनिटे मला फोन आला, ज्या भक्ताला मी दिल्लीला सोडलं होतं, की आपली जी पाहुणी आहे आमची सासूबाई त्या सापडल्या म्हणून. खरंच धन्य आहेत परमात्मा, प्रत्येक गोष्ट त्यांच्या नजरेतून कुठेही हुकत नाही. आणि त्या सापडल्या आणि 34चे 34 लोक जे रडत होतो, माझे मुलं, माझी मिसेस, सगळे शांत झालो आम्ही आणि परमात्माला मनोमन आभार मानला. हा सगळ्यात मोठा अनुभव. दुसरी गोष्ट, घरी परतल्यानंतर जे अर्ध सोनं होतं, घरी आल्यानंतर त्यांच्या मुलांनी सांगितलं की ही कमाई करून आणली का तू, सोनं हरून आली दिल्लीला जाऊन. मग दुसऱ्या दिवशी ती मग त्या चिंतेमध्ये की झालं काय हे, विनाकारण मला दररोजचे हे शब्द बोलणं खावं लागतात, ती मनोमन असं स्वतःला हे करत होती. सद्गुरू रामपालजी महाराज सकाळी आले 4 वाजता आणि तिला सांगितलं चिंता करू नको, बाथरूममध्ये जी तुझी अर्धी तुटलेली चेन आहे जी हिसकवली होती ती बाथरूममध्ये पडलेली घेऊन जा. तर माझी सासूबाई उठली, राहायला औरंगाबादला आहे आणि हरियाणामध्ये हिसार आहे, अंतर 1200 किलोमीटरचं आहे आणि 4 वाजता जी चेन अर्धी तुटलेली होती ती अर्धी चेन बाथरूममध्ये सापडली. ह्याला म्हणतात परमात्मा. परमात्मा धर्तीवर आलेले आहेत, जे सद्गुरू जो चाहे सो करही, 14 कोट दूत जमडरी. परमात्म्याबद्दल संदेह नाही, ते काही करू शकतात. ही शिल्लक गोष्ट आहे. असे अनुभव परमात्म्याने आम्हाला दिले. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतल्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे असे अनुभवायला मिळाले. संत रामपालजी महाराजांची आपल्यावर कृपा झाली आणि आपले जे संकट होते ते पूर्णपणे दूर झाले. तर या अनुषंगाने आपण जे आपले सहकारी आणि अन्य जे भगत समाज आज आपल्याला TV वर बघत आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? सर्वांना मी विनंती करू इच्छितो की आपल्याला दुसरीकडे जाण्याची काही गरज नाही. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जे आपले ग्रंथ आहेत त्यांना एकदा उघडावं. भगवद्गीता असेल, 4 वेद असेल, 18 पुराण असेल, याच्यामध्ये नेमकी परमात्म्याला मिळवण्याचा रस्ता कोणता आहे ते शोधा आणि ते मार्ग सांगणारा आज ह्या पृथ्वीवर कोण आहे त्याचा शोध घ्या. ते शोध घेतल्यानंतर तुम्हाला सद्गुरू रामपालजी महाराजांशिवाय दुसरा पर्याय दिसणारच नाही. कारण जो गीतेमध्ये भक्ती मार्ग सांगितलेला आहे तो रामपालजी महाराजांनी सरळ त्याला कित्येक पुरावे देऊन 4ही वेदाचे, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, त्याच्यानंतर सद्ग्रंथ साहेब जे गरीबदासजी महाराजांनी लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर नामदेवजी, पिपा, धन्ना असे अनेक संत आहेत, त्यांचे उदाहरणं देव स्पष्टीकरण दिलेलं आहे. आपलं नशीब आहे की ह्याच काळामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि वेळ व्यर्थ न घालवता असे कित्येक लाभ आहेत याच्यामध्ये लाभ मिळालेले. भगतजी साहेब तुम्हाला सांगतो मी 2001ला मला किडनी स्टोन झाला होता 12 mmचा. मी खूप परेशान होतो. परेशान झाल्यानंतर मला तो 2001मध्ये झालेला. मी 2012ला नामदान घेतलं. मला कंटिन्यू गोळ्या चालू होत्या आणि त्रास पण कंटिन्यू चालू होता. मी नामदान घेताना सुद्धा माझ्या सगळ्या औषधी सोबत घेऊन प्लेनमध्ये मी गेलो होतो आश्रममध्ये. पण नामदान गेल्यानंतर आजपर्यंत 2012 ते आज 2020 आहे, मला गोळीही नाही आणि काहीही नाही आणि दुखणं पण नाही. एकदम ह्या गोष्टीतून मी बरा झालो. बरं, ह्या गोष्टी जर होत असतील, परमात्मा म्हणतात येतो मैं रुंगे में देता हूँ. रुंगे म्हणजे काय? हे शिल्लक आहे, हे मापात नाही आहे. हे मापात देतात परमात्मा. आपल्याला जे देणार धन आहे ते तर मोक्षप्राप्तीचं आहे, पण हे रुंगे में देतात परमात्मा, हे शिल्लक आहे. तर वेळ वाया न घालता तुम्ही अभ्यास करा की आज ह्या पृथ्वीवर कोण संत आहे, कोण सच्चा परमात्मा आहे आणि कोण सच्चा, आपण त्याला साबित कसं करू शकतो? आपल्या धर्मग्रंथानुसार जे गीता आहे, 4 वेद आहे, याच्यानुसार त्याचा अभ्यास करा आणि सद्गुरू रामपालजी महाराजांचं सत्संग ऐका. तुम्हाला पटलं तर परमात्म्याचं नामदान जे स्थळ आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओपन झालेलं आहे, तुम्ही ते कॉन्टॅक्ट करा आणि नामदान घ्या. बस एवढी सगळ्यांना प्रार्थना विनंती आहे. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल, तुम्हाला त्यांच्याबद्दल जानकारी पाहिजे असेल तर दररोज TV वर सत्संग चालतं परमात्माच्या आणि त्यांच्यावर खाली एक पट्टी चालते, त्याच्यामध्ये आश्रमचे नंबर त्याच्यावर रिफ्लेक्ट होत राहतात. तुम्ही त्या नंबरवर फोन कॉल करून तुम्ही त्यांच्याकडून माहिती अधिक घेऊ शकता सत्संगाबद्दल आणि नामदानाबद्दल. ही सगळ्यांना विनंती आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जे सध्या TV वर जे सत्संग चालत आहेत त्या सत्संगाच्या माध्यमातून जे TV वर जे नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरला जर तुम्ही संपर्क साधला, जिथे काही नामदान केंद्र आहे तिथे जाऊन नामदान घेऊ शकता. माझा असा प्रश्न आहे की ह्या नामदानासाठी किती खर्च येतो? हे बघा सर, ह्या नामदानासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शुल्क 1 रुपयासुद्धा लागत नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या मुफ्त आहेत तिथे आणि कसल्याही प्रकारचं तुमच्याकडून तिथे पैसे घेतले जात नाहीत. हा एकदम फ्री तुम्हाला नामदान तिथे मिळू शकतं प्रत्येक नामदान केंद्रावर महाराष्ट्रामध्ये. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन.
निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagatgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.